या देशाला गरिबी हटावचे नारे इंदिराजींनी दिले, त्यानंतर काँग्रेसनी सातत्याने दिले, पण या देशातली गरिबी हटली नाही। एकदा तर राजीव गांधी असं म्हणाले की मी दिल्लीतून 1 रुपया पाठवतो, 15 पैसे शेवटच्या माणसाला मिळतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, त्यामुळे गरिबाचं कधीच कल्याण होत नाही। देशाला नरेंद्र मोदीजींच्या रूपात एक असा नेता मिळाला ज्यांनी सांगितलं खाणार नाही, खाऊ देणार नाही, 1 रुपया दिल्लीतून पाठवेल, शेवटच्या माणसाला 1 रुपयाच मिळेल। आणि एक अशी व्यवस्था मोदीजींनी या देशामध्ये उभी केली। तंत्रज्ञानाचा उपयोग करून या ठिकाणी जनधनचं खातं असेल, मोबाईल असेल, आधार असेल, याच्या माध्यमातून एक अशी व्यवस्था उभी केली की कोणालाही भ्रष्टाचार करता येत नाही, गरिबाच्या ताटातून कोणाला खाता येत नाही, गरिबाच्या ताटात आता कोणाचा वाटा नाही। ही व्यवस्था उभी केल्यामुळे देशामध्ये जे 50 वर्षात जमलं नाही ते 10 वर्षात झालं। गरिबी रेषेखाली असलेले 25 कोटी लोक हे गरिबीतनं बाहेर आले, असा नीती आयोगाचा अहवाल आज सांगतो। गरिबी हटावचा नारा इंदिराजीचा असेल, पण गरिबी हटावचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजींनी केलं। त्यामुळे गरिबी हटावपासनं विकसित भारतापर्यंत हा प्रवास मोदीजींच्या अंतर्गत आपण करतोय। आज सगळे युवा या ठिकाणी आहेत। युवांना काय हवंय? शिक्षण हवंय, रोजगार हवंय। नवीन शिक्षा नीती मोदीजींनी दिली। या नवीन शिक्षा नीतीने आमच्या करता शिक्षण केवळ डिग्री पुरतं मर्यादित नाही ठेवलं, तर आम्हाला शिक्षणातनं अर्थार्जन करता आलं पाहिजे। कुठल्याही प्रकारची डिग्री घेतल्यानंतर त्याला असं कौशल्य प्राप्त झालं पाहिजे की तो रोजगार स्वयंरोजगाराकरता तयार असला पाहिजे। अशा प्रकारचं शिक्षण हे तर दिलंच, पण ते देत असताना मोदीजींनी सांगितलं इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं, म्हणून केवळ इंग्रजांच्या भाषेमध्ये आम्ही का शिकायचं? आणि म्हणून त्यांनी सांगितलं डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, कुठलीही डिग्री घ्यायची असेल, आता तुम्ही तुमच्या भाषेत देखील शिकू शकता। पूर्वी एखाद्याला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर इंग्रजीतच शिकावं लागायचं। आता मराठीत शिकणारा मराठीमध्ये MBBS ची डिग्री घेऊ शकतो, मराठीमध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेऊ शकतो, मराठीमध्ये MBA ची डिग्री घेऊ शकतो। आता भाषा हा त्या ठिकाणी भेद राहिलेला नाही। आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी देशामध्ये एक नवीन चमत्कार केला। अर्थशास्त्री विचार करतायत की संपूर्ण दुनियेमध्ये मंदी असताना भारतामध्ये मंदी का नाही? भारताची अर्थव्यवस्था ही गेल्या 10 वर्षामध्ये 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर कशी आली? हा ज्यावेळेस अर्थशास्त्री विचार करतात, मोदीजींनी काय केलं? मोदीजींनी गरीबाला सक्षम करून अर्थव्यवस्था मोठी केली, करोडो घरं बांधले, अर्थव्यवस्था मोठी झाली, करोडो घरात पाणी पोचलं, अर्थव्यवस्था मोठी झाली, करोडो घरात लाईट पोचला, अर्थव्यवस्था मोठी झाली। आणि आता भारत येत्या काळामध्ये जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे। आणि 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणजे काय? अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नेमकं काय होतं? अर्थव्यवस्था मोठी होते तर संधी तयार होते, अर्थव्यवस्था मोठी होते रोजगार तयार होतो, अर्थव्यवस्था मोठी होते नोकऱ्या मिळतात, अर्थव्यवस्था मोठी होते लोकांना आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता पंख त्या ठिकाणी लाभतात। हे जे करोडो करोडो देशातले युवा आहेत, या युवांच्या हाताला काम देण्याकरता आमच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार मोदीजींनी केला। आणि तो करत असताना या देशातला काळा पैसा संपवून
या देशातल्या काही ठेकेदारांनी या ठिकाणी सगळा काळा पैसा जो आपल्या तिजोरीत ठेवला होता या देशामध्ये जीएसटी आणून काळ्या पैशाचा व्यवहार बंद करून देशाच्या गरीबाचा पैसा गरीबापर्यंत पोहोचवून एक नवीन अर्थचक्र हे मोदीजींनी तयार केलं